भाइयों, मैं किराड़पुरे के राम मंदिर के अंदर खड़ा हुआ हूँ और यहाँ पर आप देख सकते हैं कि यहाँ पर कुछ भी नहीं। हाँ, बाहर कुछ गड़बड़ी हो रही है, लेकिन मंदिर के अंदर मैं खुद खड़ा हुआ हूँ। इसीलिए अगर कोई लोग गलत अफवाहें फैला रहे हैं तो बिल्कुल उन बातों के ऊपर ध्यान मत दीजिएगा। मैं जाती तौर के ऊपर यहाँ पर राम मंदिर के अंदर खड़ा हुआ हूँ। आप देख सकते हैं बाहर कुछ गाड़ियों को नुकसान पहुंचाया गया है, लेकिन मैं सभी लोगों से हाथ जोड़कर अपील करता हूं कि मेहरबानी करके शांति बनाए रखिएगा। बस इतनी मैं आप लोगों से हाथ जोड़कर गुजारिश करता हूं। मैं राम मंदिर के अंदर खड़ा हूं। आप देख सकते हैं कि ये राम मंदिर है किराड़पुरे का, जहां पर मैं खुद आया हूं और मैंने यहां पर देखा हूं कि यहां पर किसी भी तरह की कोई गलत हरकत यहां पर इस मंदिर के अंदर नहीं होगी। साठी आज रामनवमीचा उत्सव आहे आणि या शहराची एक परंपरा आहे। आपण सर्व उत्सव त्योहार जे आहे ते संगनमताने आपण सगळे लोक सेलिब्रेट करत आहे। काही अनुचित प्रकार घडलेला आहे। किराड़पुराच्या समोर जे एक जुनी राम मंदिर इथे आहे, काही लोक जे समाजकंटक ज्यांना आपण म्हणू ते काही वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच्यामुळे काही नुकसानही झालेलं आहे। पण चांगली गोष्ट हे आहे की राम मंदिर जे आहे, राम मंदिरमध्ये कुठल्याही प्रकारचा कसलाही नुकसान झालेला नाही आहे। राम मंदिरमध्ये कोणी आलेला नाही आहे। राम मंदिरमध्ये राहणारे, तिथे काम करणारे जे आहे पुजारी सहित ते सगळं सुरक्षित आहे, कुणालाही काही झालेला नाही आहे। आणि मीही पोलीस कमिशनरांना आणि पोलीस डिपार्टमेंटना विनंती करणार आहे की जे समाजकंटक होते, आणि दुर्दैवाने मला हे सांगावं लागतं की त्याच्यामध्ये जास्तीत जे युवा होते ते बटन प्लेयर, ते ज्यांना नशा करणारे नशेखोर जे होते, त्यांना हे समजत नाही होता की आपण दगड कुणाला मारत आहे, आपण कोणत्या गाडीवर आपण पत्थर मारत आहे। तर माझी विनंती, हे जे घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने आता पोलीस डिपार्टमेंटनी एक कोम्बिंग ऑपरेशन करून जे हे ड्रग्सच्या कारोबारमध्ये आहे, जे ड्रग्सचा उपयोग करत आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करा। आणि याच्यामध्येही जे दोषी असतील तर नक्की आपण सीसीटीव्ही बघा आणि जे दोषी असतील त्यांच्यावर नक्की कारवाई करा। हे सगळ्या लोकांची मागणी आहे।